Dear student, in the last lecture we have seen Newton's universal law of gravitation. Then we have seen the SI unit of gravitational constant, that is Newton meter square per kilogram minus square. Next, the center of the mass of an object is the point inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. म्हणजेच एखादी असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं असणारं जे काही वस्तुमान केंद्र जे आहे तर ते वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या इनसाइड किंवा आउटसाइड म्हणजे आतील किंवा बाहेरील असणारा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी असतो ज्याच्यामध्ये त्या वस्तूचं सर्व असणारे जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी केंद्रित असतं असं त्या ठिकाणी आपण मानू शकतो. द सेंटर ऑफ द मास ऑफ ए स्फेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर और जॉमेट्रिकल सेंटर. म्हणजेच एक समान असणारी जी काही डेन्सिटी घनता असलेली जी काही गोलाकृती अशा प्रकारची असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं असणारं जे काही सेंटर ऑफ मास ज्याला आपण त्या ठिकाणी वस्तुमान केंद्र जे आहे तर ते वस्तुमान केंद्र त्या गोलाचं असणारं जे काही भूमितीय केंद्र जे आहे तर ते भूमितीय केंद्र त्या ठिकाणी असतं. द सेंटर ऑफ द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग द युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचं वस्तुमान केंद्र त्याचा असणारा काही मध्यावर्ती बिंदू ज्याला आपण त्या ठिकाणी सेंट्रॉइड म्हटलेलं आहे म्हणजे तो असणारा जो काही वस्तुमान केंद्राचा असणारा जो काही मध्यावर्ती अशा प्रकारचा असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूवर त्या ठिकाणी असतं. नेक्स्ट, व्हाय डिड न्यूटन ॲश्युम्स इनव्हर्स स्क्वेअर्स डिपेंडन्स ऑन द डिस्टन्स in his law of the gravitation? He was helped by the Kepler's third law in this as shown below. आपल्या लक्षात येतं दिसतंय की गुरुत्वाकर्षणाचा असणारा काही नियम जो आहे तर तो नियम सांगताना बल जे आहे तर ते बल कसं असतं तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतं. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असल्याचं प्रतिपादन न्यूटननं त्या ठिकाणी कशाच्या आधारावर केलं तर यासाठी त्यांनी केपलरचा असणारा जो काही तिसरा नियम जो आहे तर त्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. आता कशी घेतली तर ते आपल्याला पुढे दिलेले पुढे आपल्याला पाहिजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक समान वर्तुळाकार गती किंवा दुसरा आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स किंवा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं इफेक्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे बलाचे असणारे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. समजा एक समान वर्तुळाकार गतीनं एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी काय आहे गतिमान त्या ठिकाणी आहे. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच ए मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय ए फोर्स डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एक समान समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीनं त्या ठिकाणी गतिमान आहे आणि अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्रिकी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे धिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो असतो अभिकेंद्रिकी बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी म्हणतो. इफ m is the mass of the object, v is its speed and r is the radius of the circle, then it can be shown that the force is equal to F is equal to mv square by r. म्हणजे समजा एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं असणारे जे काही वस्तुमान यमने तिच्या कक्षेची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती स्मॉल आरने आणि तिची असणारी जी काही चाल जी आहे तर ती चाल जर त्या ठिकाणी आपण व्हीने जर दाखवली
तर या बलाचं असणारं ते काही परिमाण जे आहेत तर ते परिमाण F = mv² डिवायडेड बाय r या सूत्रानं आपण त्या ठिकाणी काढू शकतो. आणि देन इट कॅन बी शोन दॅट द फोर्स इज इक्वल टू F = mv² बाय r. आणि तेच आपण त्या ठिकाणी गणिती क्रिया जी आहे तर त्या गणिती क्रियेने सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो. इफ a planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planets toward the sun must be F = mv² by r. म्हणजे एखादा असणारा जो काही ग्रह जो आहे तर तो ग्रह वर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याची परिक्रमा जी आहे तर ती सूर्याची परिक्रमा त्या ठिकाणी करत असेल, म्हणजे सूर्याभोवती त्या ठिकाणी तो फिरत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेनं प्रयुक्त होणारे जे काही अभिकेंद्रकी असणारे जे काही बल जे आहे तर ते अभिकेंद्रकी बल F = mv² डिवायडेड बाय r एवढं त्या ठिकाणी काय केलं तर तेवढं बल त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर या ठिकाणी पहा पुढे काय सांगितलेले की व्हेअर m इज द मास ऑफ द प्लॅनेट अँड v इज इट्स स्पीड अँड r इज द डिस्टन्स फ्रॉम द सन. या ठिकाणी असणारं ते काही स्मॉल एम जे आहे तर ते स्मॉल एम म्हणजे तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाचं वस्तुमान त्या ठिकाणी असलं पाहिजे. व्ही जी आहे तर ती व्ही त्याची त्या ग्रहाची त्या ठिकाणी चाल असली पाहिजे. आणि स्मॉल आर ही त्या ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे ग्रहाचं सूर्यापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी ते असलं पाहिजे. याच्यासाठीच आपल्याला असणारा तो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाइम टेकन. ते आपल्याला पुढे दिलेलंच आहे. पुढे द स्पीड ऑफ द प्लॅनेट्स कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्युशन t ॲज फॉलोज. म्हणजे ग्रहानं सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाचा असणारा जो काही आवर्तन काल जो आहे तर तो आवर्तन काल कॅपिटल T म्हणजे सर्वसाधारणपणे तो आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. तर स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ द रेव्होल्युशन t ॲज फॉलोज. म्हणजे असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाची असणारी काही चाल जी आहे तर ती चाल सर्वसाधारणपणे त्या ग्रहाचा असणारा जो काही आवर्तन काल जो आहे तर त्या आवर्तन कालामध्ये त्या ठिकाणी आपण व्यक्त करताना दिसतो. तोच आपल्याला दिलेले द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रेव्होल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट दॅट इज 2πr. म्हणजे सर्वसाधारणपणे एखादा असणारा जो काही ग्रह जो आहे किंवा असणारा जो काही प्लॅनेट जो आहे तर त्या प्लॅनेटचं काय करायचं आपल्याला स्पीड त्या ठिकाणी काढायचं किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रेव्होल्युशन. जे असणारा जो काही प्लॅनेट जो आहे या ठिकाणी प्लॅनेट असेल आणि त्या प्लॅनेटचं काय करायचं आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रेव्होल्युशन. वन रेव्होल्युशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथून सुरुवात झाली तर पुन्हा आपण या ठिकाणी येतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ही त्या ठिकाणी असणारी जी काही ऑर्बिट जे आहे तर त्या ऑर्बिटची त्या ठिकाणी पेरिमीटर असणारी किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी सरकमफरन्स त्या ठिकाणी म्हणता नसतो. आणि सरकमफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती 2πr. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की ग्रहानं एका परिक्रमेमध्ये पार केलेलं अंतर म्हणजे तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाची फिरण्याची जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेचा परीख त्या ठिकाणी म्हणता नसतो. आणि परीख बरोबर आपल्याला सूत्र माहिती की 2πr या सूत्रानं आपण ते असणारे जे काही ग्रहानं एका परिक्रमेमध्ये पार केलेलं अंतर त्या ठिकाणी आपण काढू शकतो. पुढे r इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सन. म्हणजे 2πr मधला जो काय r जो आहे तर तो r म्हणजे आपण सूर्यापासूनचं अंतर त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि टाइम टेकन जो आहे तर तो टाइम टेकन म्हणजेच काय म्हणणार आहे पिरियड ऑफ द रिव्होल्युशन इज इक्वल टू कॅपिटल T. म्हणजे त्यासाठी एक परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी लागलेला जो काही वेळ जो आहे तर तो वेळ म्हणजे त्याचा असणारा जो काही आवर्तकाल तोच आपण त्या ठिकाणी T जो आहे तर तो T त्या ठिकाणी धरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पहा आपल्याकडे त्या ठिकाणी सूत्र आहे. सूत्र काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाइम टेकन. मग आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण टाकल्या की डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे स्पीड इज इक्वल टू की स्पीड इज इक्वल टू शॉर्टकटमध्ये आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहू शकतो की डिस्टन्स अपॉन टाइम असं असताना जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण लिहू शकतो. आता डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे तर सरकमफरन्स एवढं म्हणजे 2πr. त्याच्यानंतर टाइम टेकन
लागलेला जो काही कालावधी जो आहे तर तो कॅपिटल टी जो आहे तर तो कॅपिटल टी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीनं व्ही इज इक्वल टू 2πr डिव्हायडेड बाय टी या सूत्रानं त्या ठिकाणी ते काढू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सर्वसाधारणपणे एफ त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता एफ जो आहे तर तो एफ आपल्या पुन्हा त्या ठिकाणी लक्षात आहे की एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर त्या ठिकाणी दिलेली. आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला टाकता येईल एम. त्याच्यानंतर आपला असणारा जो काही व्ही जो आहे तर तो व्ही आपण त्या ठिकाणी काढला तर तो आहे 2πr डिव्हायडेड बाय कॅपिटल टी आणि या टोटल याचा काय आहे तर त्या ठिकाणी स्क्वेअर आहे आणि डिव्हायडेड बाय आपला त्या ठिकाणी मूळचा असणारा जो काय आर जो आहे तर तो आर त्या ठिकाणी. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय काय राहतंय तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहा काय काय येईल पुढे आपल्याला की एम, त्याच्यानंतर पुढे काय येईल तर सर्वसाधारणपणे 2πr म्हणजे त्या ठिकाणी 4 येईल. त्याच्यानंतर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिव्हायडेड बाय टी आणि खालचा असणारा जो काही आर जो आहे तर तो आर त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये काय शिल्लक राहते तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार जर केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला याच्यामध्ये आता काय सांगितलेले की म्हणजे हे ठिकाणी असणार तो काही फॉर्म्युला आहे तर याच्यामध्ये स्क्वेअर केला तर 2चा वर्गाला 4. त्याच्यानंतर हा एम जसाच्या तसा आपण लिहिला, पाय स्क्वेअर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आर स्क्वेअर जो आहे तर त्याच्यामधला आरनं जर डिव्हाइड केलं तर आरच राहिलं. त्याच्यानंतर हा टी स्क्वेअर जो आहे तर तो टी स्क्वेअर त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने मल्टिप्लाइंग अँड डिव्हायडिंग बाय आर स्क्वेअर जर केलं तर आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय राहताना शिल्लक 4m पाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर. आणि यालाच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की असणारा जो काही आर क्यूब बाय टी स्क्वेअर याचा जर आपण जर विचार जो आहे तर तो विचार जर त्या ठिकाणी जर केला तर पुन्हा आपल्याला लक्षात येत नसते की अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ म्हणजे केपलरचा असणारा जो काही तिसरा नियम जो आहे तर तो तिसरा नियम आपल्याला त्या ठिकाणी माहिती की टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू के, दॅट इज के इज द कॉन्स्टंट किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी चलन जे आहे तर त्या चलनाचा स्थिरांक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. किंवा आपला असणारा जो काही एफ जो आहे तर तो एफ आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 4m पाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर आणि कॉन्स्टंट त्याच्यामधला हा जो काही के जो आहे तर तो के म्हणजेच काय म्हटलं आपण की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की 4m पाय स्क्वेअर बाय के हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. हे सर्वच्या सर्व याच्या असणाऱ्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती कशा आहेत तर त्या ठिकाणी स्थिर आहेत. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सांगता येईल. दस न्यूटन कन्क्लुडेड दॅट the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planets and the sun. म्हणजे सर्वसाधारणपणे सूर्य आणि ग्रह यांच्यामधलं असणारे जे काही सेंट्रिपिटल फोर्स जे आहेत अभिकेंद्रकीय बल जे आहे तर ते अभिकेंद्रकीय बल जे ग्रहाच्या परिभ्रमणासाठी त्या ठिकाणी कारणीभूत असतं ते त्याच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते असतं. आणि पुढेच पाहता की आणि काय काय सांगितलंय न्यूटन कन्क्लूड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर द इट्स सर्क्युलर मोशन मस्ट बी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट्स अँड द सन. जे सूर्य व ग्रह यांच्यामधलं असणारे काही अभिकेंद्रकीय बल की जे ग्रहाच्या परिभ्रमणासाठी त्या ठिकाणी कारणीभूत असतं हे त्याच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारचं पुढे पाहता काय सांगितले न्यूटन्स आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉच्युलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. आणि हेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की गुरुत्वीय बल जे आहे तर ते गुरुत्वीय बल जे हेच त्या ठिकाणी गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं. अशा प्रकारचा असणारा जो काही निष्कर्ष जो आहे तर तो निष्कर्ष त्या ठिकाणी न्यूटन जो आहे तर तो न्यूटननं त्या ठिकाणी काढला. धिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन द अदर फोर्स इन द नेचर
but it controls the universe and decides its future. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल निसर्गामधील असणारे जे काही इतर बल जे आहेत तर त्या इतर बलाच्या तुलनेमध्ये अतिशय त्या ठिकाणी क्षीण असतो, परंतु ते संपूर्ण विश्वाचं असणारे जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी करतं आणि विश्वाचं असणारे जे काही भवितव्य जे आहे तर ते भवितव्य त्या ठिकाणी निश्चित करतं. दिस इज पॉसिबल because of the huge masses of the planets, stars and other constraints of the universe. म्हणजे ग्रह, तारे आणि विश्वामधील असणारे जे काही इतर घटक जे आहेत तर ते इतर घटक यांच्यामुळे प्रचंड वस्तुमानामुळे हे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं नसतं शक्य त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले पहा की इज देअर ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन ए टेबल or between you and your friend sitting next to you? If yes, why don't the two move towards each other? म्हणजे टेबलावरील दोन वस्तू मध्ये किंवा तुमच्या व तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वबळ असेल काय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे त्या ठिकाणी का सरकले जात नाही याचं आपल्याला उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी शोधायचे, डोकं त्या ठिकाणी चालवायचे. काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपण आपला असणारा जो काही मित्र जो शेजारी बसलेले आहे तर या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी असणारे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहेत तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी असणारे एस. टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन ए टेबल डू नॉट मूव्ह each other because there is the no force of the friction between each object and the table. म्हणजे सर्वसाधारणपणे टेबलावर ठेवलेले जे काही दोन वस्तू ज्या आहेत तर त्या दोन वस्तू त्या ठिकाणी एकमेकांकडे त्या ठिकाणी सरकत नाही. का सरकत नाही तर त्या ठिकाणी असणारे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल दोघांच्या दरम्यान त्या ठिकाणी नसतं. म्हणजे असणारा जो काही टेबल असेल आणि ऑब्जेक्ट असेल तर यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं घर्षण बल त्या ठिकाणी नसतं. सिमिलरली बिकॉज देर इज द नो फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन आवर बॉडी अँड द फ्लोअर. त्याचबरोबर आपण आणि ज्या ठिकाणी बसलेलो आहे अशा दोघांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणचं म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी म्हणजे आपलं शरीर आणि असणारी जमीन या दोघांच्या दरम्यान कोणत्या प्रकारचं घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी काय सांगितले आपल्याला पहा. सिमिलरली बिकॉज देर इज ए फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन आवर बॉडी अँड द फ्लोअर वी डू नॉट मूव्ह टुवर्ड्स इच अदर. म्हणजे आपण आपलं शरीर आणि जमीन यांच्या दरम्यान त्या ठिकाणी असणारे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी असतं आणि याच्यामुळं आपण काय होताना दिसतो एकमेकांकडे त्या ठिकाणी सरकताना त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतरची पुढची असणारी जी काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपण शेवटी त्या ठिकाणी पाहणार आहे. पुढे आपल्याला दिलेले पहा की यूज युअर ब्रेन पॉवर. त्याच्याऐवजी खाली दिलेलं आपल्याला डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का काय दिलेले. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑकर्स रेग्युलरली इन द सी. म्हणजे समुद्रामध्ये नियमितपणे येणारी जी काही भरती असेल किंवा ओहोटी असेल याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. द लेव्हल ऑफ द सी वॉटर at any given location along seashore increases or decreases twice a day at regular interval. आता तुम्ही जर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर पाहिलं जर असेल तर आपल्या काय लक्षात येतं नसतं की एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची असणारी काही पातळी जी आहे तर ती पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा त्या ठिकाणी वाढताना आणि कमी होताना त्या ठिकाणी दिसते. हाय अँड लो टाइड्स ऑकर्स ॲट द डिफरंट टाइम्स ॲट द डिफरंट प्लेसेस. म्हणजे वेगवेगळी असणारी जी काही स्थानं जी आहेत तर त्या वेगवेगळ्या स्थानांवर भरती आणि ओहोटीची असणारी काही वेळ जी आहे तर ती वेळ त्या ठिकाणी वेगवेगळी असते. पुढे द लेव्हल ऑफ द वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. त्या ठिकाणी लो अँड हाय टाइड्स त्या ठिकाणी दाखवलेले. त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वी आणि चंद्र त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे समुद्राच्या पाण्याची असतानाची काही पातळी जी आहे तर ती पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे त्या ठिकाणी बदलताना त्या ठिकाणी दिसते. वॉटर डिरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड द मून अँड द लेवल ऑफ द वॉटर देअर गोज अप कॉजिंग हाय टाइड ॲट दस प्लेसेस.
म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की चंद्राचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर त्या चंद्राच्या गुरुत्वबलामुळं चंद्राच्या दिशेला असणारा जो काही पाणी जो आहे तर त्या पाण्याचा असणारा जो काही फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि याच्यामुळे त्या ठिकाणी किंवा त्या स्थानावर भरती जी आहे तर ती भरती त्या ठिकाणी आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसते. At two places on the earth at 90 degree from the place of the high tide, the level of the water is minimum and the low tides occurs there as shown in the figure 1.6. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंशाचा कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची असणारी काही पातळी जी आहे तर ती पातळी त्या ठिकाणी कमी होताना दिसते आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी लो टाईड किंवा त्या ठिकाणी आहुती जी आहे तर ती आहुती त्या ठिकाणी येताना दिसते. आता पुढे काय दिलेलं आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट हाय अँड लो टाइड्स फ्रॉम द जिओग्राफी बुक. भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून भरती ओहोटीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळवायला सांगितली. ऑब्झर्व द टायमिंग ऑफ द हाय अँड लो टाइड्स ॲट वन प्लेस व्हेन यू गो फॉर ए पिकनिक टू बी ए बीच. म्हणजे सहलीला समुद्रकिनारी गेल्यावर एकाच ठिकाणी भरती ओहोटीचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करा. टेक पिक्चर अँड होल्ड अँड एक्झिबिशन. त्याचं त्या ठिकाणी काय करायचं छायाचित्र काढायचं आणि त्याचं प्रदर्शन जे आहे तर ते प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला भरवायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. Will the velocity of the stone thrown vertically upward remains constant or will it change with time? How will it change? Why doesn't the stone move up all the time? Why does it falls down after reaching a certain height? What is its maximum height depends on. आता अनेक प्रश्न आहेत की will the velocity of the stone thrown vertically upwards remains constant or will it changes with time. म्हणजे क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेला जो काही दगड जो आहे तर त्या दगडाचा वेग त्या ठिकाणी एक समान असेल का की तो कालानुसार त्या ठिकाणी बदलेल. पुढे आपल्याला सांगितले की हाऊ विल इट चेंज. कशा प्रकारे त्या ठिकाणी बदलेल. व्हाय डझंट द स्टोन्स मूव्ह अप ऑल द टाइम. तो दगड सतत वर का जात नाही. Why does it falls down after reaching a certain height. म्हणजे थोड्या उंचीवर तो दगड जाऊन परत खाली त्या ठिकाणी का पडतो. त्याच्यानंतर why does its maximum height depends upon. Why does its maximum height depends upon. म्हणजे त्याची कमाल उंची जी आहे तर ती कमाल उंची त्या ठिकाणी कशावर अवलंबून. आता या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट near to towards itself because of the gravitational force. ही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना काय करताना दिसते गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलानं स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित त्या ठिकाणी करताना दिसते. The center of mass of the earth is situated at its center, so the gravitational force on any object due to the earth is always directed toward the center of the earth. आपण त्या ठिकाणी पाहिलेले की पृथ्वीचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असतं आणि म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं त्या ठिकाणी ते असतं. बिकॉज ऑफ धिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आणि हे जे काय असणारं जे काही बल जे आहे तर त्या बलामुळं वस्तू जी आहे तर ती वस्तू क्षितिज लंब दिशेमध्ये सरळ त्या ठिकाणी आपल्याला खाली पडताना त्या ठिकाणी दिसते. सिमिलरली व्हेन वी थ्रो ए स्टोन व्हर्टिकली अपवर्ड दिस फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन अँड रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी. म्हणजे अशाच पद्धतीने जेव्हा एखादा दगड जो आहे तर दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर आपण फेकतो तेव्हा हे असणारे जे काही बल जे आहेत पृथ्वीचं असणारे जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल काय करता नसतं तर त्याला त्या ठिकाणी खाली खेचतं आणि त्याच्यामुळे त्या दगडाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काय होता नसतो कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे ड्यू टू धिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल द व्हेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर ए व्हाईल. आणि याच्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसते
की सतत हे त्या ठिकाणी प्रयुक्त होणारे जे काही बल जे आहेत तर ते बल त्या ठिकाणी त्या दगडावर त्या ठिकाणी प्रयुक्त होताना दिसतं आणि याच्यामुळे या बलामुळे त्या वेग दगडाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काही काळानं त्या ठिकाणी शून्य जो आहे तर तो शून्य त्या ठिकाणी होताना दिसतो आणि त्याच्यामुळे पुढे आपल्याला सांगितले पहा द पूल्स कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल काय करताना दिसतो तो असणारा जो काही दगड जो आहे तर त्या दगडाला त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी खाली ओढताना दिसतं. याच्यामुळे त्या दगडाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो झिरो होताना दिसतो. पृथ्वीचं गुरुत्वबल त्याला त्या ठिकाणी खालच्या दिशेने त्या ठिकाणी ओढताना दिसतं आणि याच्यामुळे तो असणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड काय होताना दिसतो व्हर्टिकली डाऊनवर्ड त्या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने त्या ठिकाणी येताना दिसतो आणि त्याच्यामुळे तो काय होताना दिसतोय तर त्याचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कमी कमी होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.